नमस्कार. सर्व शेतकरी बांधवांसाठी आली महत्त्वाची अपडेट. शेतकरी बांधवांनो, हेक्टरी 50,000 रुपये हे अनुदान नुकसान भरपाईसाठी मंजूर झाले आणि हे नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झाली आणि याचे दर कसे काय असणार, म्हणजे कोरडवाहूसाठी किती असणार, बागायतीसाठी किती असणार आणि फळबागांसाठी किती असणार, हे सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूया व्हिडिओ. नमस्कार शेतकरी मित्रांनो, विशेष नुकसान भरपाईची अंमलबजावणी नेहमी शासकीय निर्णयाद्वारे केली जाते. शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या नुकसानीसाठी अर्ज केला आहे तेच नुकसान या घटनेशी संबंधित GR मध्ये दाखवण्यात येते. तपासणीचे स्रोत काय असणार ते बघूया. महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ येथे आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वन विभाग आणि कृषी विभाग या विभागांतर्गत संबंधित GR शोधा. महत्त्वाचे तपशील आता काय आहे ते बघूया. GR मध्ये मदत कोणत्याही कालावधीसाठी कोणत्या जिल्ह्यासाठी जाहीर झालेली आहे आणि वाढीव दराचा म्हणजे दर किती हेक्टरपर्यंत असणार ते सुद्धा दाखवत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे नुकसान भरपाईचा जो GR आहे त्यासाठी हेक्टरी 50,000 रुपये वाटप होणार, पण तो कसा होणार ते सविस्तर बघू. शेतकरी मित्रांनो, आता ऑनलाईन पोर्टल आणि KYC स्थितीची तपासणी कशी करायची ते बघूया. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे वितरण आणि माहिती ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केली जाते. आता शेतकरी मित्रांनो, अनेक जिल्ह्यांमध्ये पंचनामा आणि भरपाई वितरणासाठी विशिष्ट पोर्टल वापरले जाते. त्यासाठी लाभार्थीची माहिती म्हणजे तुमचे नाव, मंजूर झालेली रक्कम आणि अर्ज पंचनामा स्थिती तपासता येते. आता KYC ची स्थिती काय असते ते बघूया. भरपाईची रक्कम आधार संकलन बँक खात्यात जमा होण्यासाठी KYC पूर्ण असणे आवश्यक असते. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आवश्यक कोड काय आहे ते बघूया. यादीमध्ये नाव किंवा स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या पंचनामा कोड म्हणजे VK नंबर हा नवीन आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे VK नंबर नसेल त्यांनी VK नंबर लवकर काढून घ्यावे. आता बँक खाते स्टेटस कसे पडताळायचे ते बघूया. भरपाई मंजूर होऊन वितरण झाली असल्यास ती थेट तुमच्या आधार संकलन बँक खात्यात जमा होते. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे बँक खाते आहे त्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे. आता ट्रान्झॅक्शनची तपशील कशी बघायची ते बघूया. तुमच्या बँक खात्याचे स्टेटमेंट तपासा. जमा झालेली रकमेचा उल्लेख सामान्यतः नुकसान भरपाई, आपत्कालीन मदत असे तुम्हाला दिसणार. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आधार हे लिंक असणे गरजेचे आहे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये DVD द्वारे पैसे येणार. आता शेतकरी मित्रांनो, महत्वाचा मुद्दा आहे की हेक्टरी 50,000 रुपये मिळणार, पण ते कसे मिळणार ते बघूया. आता शेतकरी मित्रांनो, जे कोरडवाहू पिके आहे त्यासाठी हेक्टरी 8,500 रुपये एवढा निधी मंजूर झाला. आता बागायती पिकांसाठी 17,000 रुपये निधी मंजूर झाला. जे फळ पिके आहे त्यांना 22,500 रुपये एवढा निधी हेक्टरने वाटप होणार. आता खात्री आवश्यक काय आहे ते बघूया. 50,000 प्रति हेक्टर ही रक्कम केवळ अत्यंत गंभीर परिस्थितीत आणि राज्य शासनाच्या विशेष घोषणेनंतरच दिली जाते. शेतकरी मित्रांनो, आता सत्यता तपासा, म्हणजे यामागे सत्य किती आहे आणि असत्य किती आहे ते बघूया. त्यामुळे तुमच्या नुकसानीसाठी खरोखरच ही विशेष वाढीव रक्कम जाहीर झाली आहे का याची खात्री तुम्ही तलाठी, ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालयामध्ये करणे सर्वात महत्त्वाचे असते. शेतकरी मित्रांनो, आणि शेतकरी मित्रांनो, ही जे 50,000 रुपये अनुदान आहे हे शेतकरी मित्रांनो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता आचारसंहिता चालू होत्या त्यामुळे हे काम थांबलेले होते. आता आचारसंहिता संपलेल्या आहेत आणि आचारसंहिता संपल्यानंतर 5 डिसेंबर पासून हे काम चालू आहे. म्हणजे नुकत्याच 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.